नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य रोडनी चाललेला असतो आणि पराग हा रोडला मध्येच उभा असतो आणि आता त्याची गाडी बंद पडलेली असते. तर आता धैर्य गाडी थांबवतो आणि विचारतो, काय झालंय पराग, इथे का थांबलाय तू? तर आता लगेच पराग म्हणतो, काही नाही, गाडीला काहीतरी झालंय ना, ती गाडी चालूच होत नाहीये. तर लगेच आता धैर्य म्हणतो की चल मी तुला ड्रॉप करतो असं म्हणतो आणि आता लगेच धैर्याच्या गाडीत बसतो आणि पराग बसल्यावरती आता ते दोघीजणं तिथून जायला निघतात. दोघं चाललेले असतात गाडीत, पण आता धैर्याचं लक्ष गाडी चालवण्याकडे असतं आणि इकडे जो पराग आहे त्याच्याकडे एक माईक असतो आणि त्याला तो धैर्याच्या गाडीत लावायचा असतो आणि तो आता गाडी चालू असताना धैर्याशी बोलता बोलता तो माईक सीट खाली लावतो. तर आता लगेच धैर्य म्हणतो, काय झालं पराग तुला? तर पराग म्हणतो, काही नाही, मुंगी चावली वाटतं पायाला माझ्या, असं म्हणत असतो. तर इकडे आता जी रिनी आणि हे असते, रिनी आणि सावी, त्या दोघींचं बोलणं चालू असतं. ते दोघीजण एकमेकीशी बोलत असतात आणि म्हणत असतात की हे बघ रिने, आता आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे. आता मी आज थोडं ऊन वाचले, नाहीतर इथून पुढं सावधगिरीत सगळी कामं आपल्याला करावं लागेल. तर ती म्हणते की हो, सावधगिरी, कारण की आता ही दामिनी मॅडम खूपच चॅप्टर आहे असं म्हणत असते. आणि आता जी सावी आहे, सावी आता दामिनीच्या रूमकडे येते. तिला तिथे एक माईक आणि कॅमेरा लावायचा असतो त्यासाठी. आणि आता तिथे आल्यावरती ती दामिनीला म्हणते की तिला काहीतरी पाहिजे असतं, ती असं सांगते आणि दामिनीला तिकडे शोधायला लावते आणि तेवढ्यात ती तो माईक आणि कॅमेरा तो त्या टेबल खाली लावून देते. आणि आता दामिनीचं लक्ष नसतं. त्यानंतर आता सावी घाबरलेली असते. सावी तिकडे बघायला लागते, तर जी दामिनी आहे ती सावीकडे राग बघत असते आणि सावी तिथे तो माईक लावत असते. तर इकडे पराग पण आता धैर्याच्या गाडीमध्ये माईक लावतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.